जेनेसिस साइंस ट्यूटोरियल में पिछले 3 सालों से नीट का रिजल्ट बेहतर आ रहा है। इस साल 2024 में जीएसटी क्लासेस से 19 स्टूडेंट ने नीट में 600 से ज्यादा स्कोर किया है, जिसमें 2 फ्रेशर स्टूडेंट्स ने 12th के साथ साथ 692 और 671 स्कोर किया है। जीएसटी क्लासेस जाने जाते हैं अपने बेस्ट फैकल्टी के लिए, जो कि हर रोज मुलुंड से भिवंडी आते हैं। वहीं जीएसटी क्लासेस में अब नीट के साथ साथ JEE और CET की तैयारी भी कराई जाती है। 10th और 12th के बोर्ड के साथ साथ 8, 9, 10 क्लासेस के बच्चों को फाउंडेशन कोर्स भी कराया जाता है। तो अगर आप अपने बच्चों को डॉक्टर या इंजीनियर बनाना चाहते हैं तो एक बार ज़रूर विजिट कीजिए जीएसटी क्लासेस एट अबूजी आर्केड, अबौ सुलेमान उस्मान मिठाई वाला, वंजारपट्टी नाका, वाड़ा रोड, भिवंडी। भिवंडी नएगांव गायत्री नगर परिसर में बीती रात को वेलकम होटल के मालिक द्वारा एक बच्ची से आपत्तिजनक शब्द को लेकर बच्ची के मां द्वारा पूछताछ के दौरान होटल के मालिक और उस महिला के परिवार वालों के बीच कहासुनी हो गई। हालांकि ये कहासुनी मारामारी तक पहुंच गई, जिसके कारण आपसी मारामारी के दौरान इसमें कई लोग बुरी तरह से घायल हो गए हैं। घटना की जानकारी शांतिनगर पुलिस को मिलते ही शांतिनगर पुलिस घटनास्थल पर पहुंचकर मामले को शांत किया, साथ ही घायलों को अस्पताल भेजा गया और आरोपियों को हिरासत में लेकर मामला दर्ज किया गया। हालांकि इस घटना के दौरान भिवंडी बजरंग दल अध्यक्ष दादा गोसावी, राष्ट्रवादी युवक कांग्रेस भिवंडी उपाध्यक्ष उमेश रोकटे, सिद्धार्थ गोरे, रमेश पटपले, सरवर मोइन, सलीम शेख सहित कई समर्थकों ने पीड़िता को न्याय दिलाने के लिए शांतिनगर पुलिस के अधिकारियों से आरोपियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की है। माझं नाव रेणुका ज्ञानेश्वर माने, माझी 8 वर्षाची पोरगी आहे। तिला राईस खायचं होतं। इथं वेलकम हॉटेल आहे, त्या वेलकम मध्ये राईस आणायला गेलती माझी पोरगी। तो वेलकम हॉटेलवाला शेट आहे, तो काय माझ्या पोरीला बोलायला लागला, तू मला पप्पा बोल। तर मी गेले तिथे विचारायला, तर माझ्या पोरीला तू असं का बोलला, तो मला शिव्यागाळी करून मारहाण करायला लागला। तितक्यात बोलायला लागला, तलवारी घेईला इथंच कापून देऊ, बोलते आयता शिकार आपल्या आपल्या आतमध्ये आला, असं हिंदीमध्ये बोलायला लागला होता। तितक्यात सटर बंद करत घेतलं त्यांनी, अर्धा सटर बंद पण केलता। त्यानंतर तिथले पोरं धावत आले की काय झालं तितक्यात फणाफण मला मारला। माझे कपडे बिपडे पण व्हायला नाही दाखवू शकणार तिथं। मग मारहाण करता पोरं मला वाटू लागली, मला ओळखीचे पण नवीन पोरं परत देवासारखे माझ्यासाठी धावून आले। त्या पोरांना माझ्यासाठी मारहाण झाली। त्या पोरगा सिरियस आहे, तो पोरगा खूप त्याला मार लागलाय। आजची माहिती म्हणजे आता रात्री काय घडलं ते आपल्याला माहिती नाही, पण सकाळी मला जी माहिती पडली ते मला हिच्या संदर्भात पडलेली आहे। पण माझी मुलं काय होती की ही गेली की काय, मुलीला काय झालं ते काय ते कानावरती आलं माझ्या। मी हिला विचारपूस करायला घरी गेलो तर ही नव्हती, हिला बोलवलं मी। नंतर हे आल्यानंतर हिच्यासाठी मी विचारपूस केली। ही महिने मला काय झालं ते रात्रीचा मॅटर मला सांगितलेलं आहे। सांगितल्यानंतर मी जे कारवाई काय पोलीस स्टेशनला आपले सिनियर साहेब असते, आपले विनोद पाटील साहेब असते, यांच्याशी माझं जे बोलणं झालेलं आहे ते बोलले आम्ही भरपूर कारवाई केलेली आहे, आम्ही कडक कारवाई केली आहे। जे कोणी आरोपी आहेत त्यांना मी 4 का 5 जणांना त्यांनी उचललेलं आहे, चौकीला अटक केलेली आहे बोलते। ह्याच्यानंतर मी त्यांना बोललो काय की हा जो हॉटेल आहे त्याच्यानंतर याचा पहिला पण महाराष्ट्र हॉटेल होता, हाच मालकाचा, तो पण पहिला त्याच्यावरती पण गुन्हा दाखल आहे। माझा पण तो असा दादागिरी करतोय, तो काय पण भाईगिरी करतोय, तो पण बाहेर येऊन धंदा करतो। आमच्या महिलांना जे आमची लेडीज आहेत का अशी हिंदू लेडीज आहेत त्यांच्यावर जर ह्याच्या पुढं काय जर गुन्हा होणार असं किंवा काय तकलीफ झाली तर कोण ह्याची जिम्मेदारी घेणार, हे पोलीस प्रशासनानं आपल्याला दखल घेतली पाहिजे। हे माझं फक्त हे आव्हान आहे पोलिटिशियनला।